नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण 26 जुलैचं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट युनिट्स बघणार आहे. या युनिट्स पेपर 1चा आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये 10 युनिट पेपर 1च्या कॉमन आहे, जनरल आहे. सो अशा वेळी बघा 30 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. 100 गुणांसाठी पेपर 1 वर आधारित प्रश्न येणार आणि यामध्ये 10 युनिट्स पैकी असे 30 महत्त्वपूर्ण टॉपिक्स आज आपण डिस्कशन करणार आहोत, जे येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, होतंय काय, मागील 6 वर्षापासून ॲटलीस्ट 6 इयर पासून जर आपण क्वेश्चन पेपरचा अभ्यास केलेलं, तर यामध्ये काही टॉपिक्स आहे. प्रत्येक युनिटचे असे ठरलेले टॉपिक्स आहे ज्यांवर प्रश्न येत आहे. तर नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील अपेक्षित आहे की प्रश्न येईल म्हणून. आणि हमखास आपल्याला बहुतांश असे टॉपिक्स रिपीटेड फॉर्ममध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे आजचं पर्टिक्युलर सेशन जे विद्यार्थी मित्र येणारे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे, आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. हे ते 30 जे टॉपिक्स आपण डिस्कशन करणार आहोत, याला अजिबात आपण स्किप करू नका. संपूर्ण हे 30 टॉपिक अभ्यासा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण 80 प्लस 90 पर्यंतचा स्कोर देखील मित्रांनो करू शकतो. आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी 13 डेज क्रॅश कोर्स मित्रांनो सुरू झालेला आहे. याची नवीन बॅच 26 जून पासून मित्रांनो सुरू झालेली आहे. याची फीस 3000 आहे. डिस्काउंट मिळेल मात्र ₹2600 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 50 मॉक टेस्ट, 10 वर्षाचं पी-वाय-क्यू, नोट सुद्धा आहे. डेली 8 वाजता सेशन होईल. रेकॉर्डेड पण आपण बघू शकतो. बघा, हे नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये देखील 26 जून पासून 13 डेज क्रॅश कोर्स सुरू होत आहे. ज्यामध्ये सब्जेक्ट आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स अँड लॉचं सब्जेक्ट आहे. या पर्टिक्युलर पेपर 2 ची व्हॅलिडिटी 1 मंथ राहणार आहे, ज्यामध्ये पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि फीज आहे ₹4000. ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करून आपण कोर्सला जॉइन करू शकता. सो आपण जर विचार केला, 10 युनिट आहे, 50 प्रश्न विचारले जाईल 100 गुणांसाठी. एक पर्टिक्युलर प्रश्न जो विचारला जातो त्याचं महत्व आहे 2 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न 2 गुण. ठीक. पहिली जी युनिट आहे अध्यापन अभियोग्यता, टीचिंग रिलेटेड आहे आणि कन्सेप्ट पासून लेव्हल्स ऑफ टीचिंग असे प्रश्न जास्त मॅक्सिमम विचारतात. त्यानंतर संशोधन अभियोग्यता हे रिसर्चवर युनिट आहे. आकलन कॉम्प्रिहेन्शन 5 प्रश्न येणार. कशावर? एक पॅराग्राफ विचारलं जाईल, ज्यावर आधारित 5 प्रश्न सोडवावं लागतं. परत आहे कम्युनिकेशनचा भाग, यावर संप्रेषणात काय कौशल्य असणं आवश्यक आहे, या संदर्भात ही युनिट आहे. यानंतरचे या 3 युनिट, ज्यामध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग अँड डेटा इंटरप्रिटेशन, 30 गुणांचं महत्व आहे या 3 युनिटचं. डेली लाईव्ह सेशन यासाठी होत असतात, तर त्या माध्यमातून हा संपूर्ण भाग आपण कव्हर करा. आय-सी-टी 10 मार्क्ससाठी, लोकविकास आणि पर्यावरण आणि उच्च शिक्षण. यामध्ये काही ठरलेले टॉपिक आहे, जसं टीचिंगमध्ये बघा, लेव्हल ऑफ टीचिंग विचारलं जाईल. ठीक. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्नर, देन स्वयं आहे, स्वयंप्रभा आणि मूक, तीनही महत्वाचं आहे. इथे नवीन टॉपिक 2024 ला विचारलेलं श्रेयांकीकरणाचे प्रकार, ग्रेडिंग टाइप्स विचारलेलं होतं. लेव्हल ऑफ टीचिंगचं वारंवार येतं. देन कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन विचारलं जातं. टीचर सेंटर मेथड कोणते आहे, गिफ्टेड चाइल्ड, अडल्ट लर्नर, टाइप ऑफ इव्हॅल्युएशन, यावर देखील प्रश्न आहे. क्लासरूम टीचिंग फीडबॅक, देन स्वयंप्रभा, टीचिंग मेथडमध्ये आतापर्यंत भूमिका, पालक, दिग्दर्शक, प्रायोगिक, अवगामी, मॅक्सिमम प्रश्न आहे. इव्हॅल्युएशनचे प्रकार करा, फॉर्मेटिव्ह, समेटिव्ह, हे सगळं येत असतं. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम करीत असताना ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टम सुद्धा करून घ्या, म्हणजे कसं कंपॅरिझन केलं तर फार सोपं जाईल तुम्हाला. मूकवर देखील प्रश्न आलेले आहेत. आता युनिट 2 चा जर इथून विचार केलं तर युनिट 2 वर जे प्रश्न येतात, ज्यामध्ये संशोधकाचे गुण, रिसर्चर्स जे क्वालिटीज आहे त्यावर प्रश्न आहे. रिसर्च मेथड मॅक्सिमम टाइम विचारतात, जसं क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, एक्सपेरिमेंटल रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. ठीक आहे, वारंवार प्रश्न आहे, त्यामुळे याला स्किप करू नका.
स्केल ऑफ मेजरमेंट हा देखील महत्वाचा टॉपिक आहे. देन केंद्रीय प्रवृत्तीचे माप हे काय आहे? तर मध्य, मध्यक, बहुलक यावर प्रश्न असतात. तर संशोधन लेख ऑब्व्हियसली हा खूप महत्वाचा रिसर्चचा भाग आहे. तर याला करायचं. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड हायपोथेसिस म्हणजे चांगल्या परिकल्पनेचं काय वैशिष्ट्य आहे? वाङ्मय चोरी काय आहे? प्लॅगरिझम आपण बघतो ना, त्यावर खूप प्रश्न असतं. प्लॅगरिझम रिलेटेड टूल्स पण इथे करा. ठीक आहे, ऍड करून घ्या. प्लॅगरिझम रिचेकिंग जेव्हा होत असतं तेव्हा टूल्स वापरलं जातं, तर त्यांचं सुद्धा नावं माहीत असावं. सत्यशोधन पद्धती काय आहे? जसं रिसर्च मेथडमध्ये एक्सपेरिमेंटल वगैरे विचारलं जातं. शोध नैतिकता, रिसर्च एथिक्स काय आहे? रिसर्च रिलेटेड जे कन्सेप्ट आहे मित्रांनो, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. देन पॉझिटिव्हिजम अँड पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच करा, हा दृष्टिकोन आहे. स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग ज्यामध्ये MLA APA स्टाईल्स कशा पद्धतीने लिहिल्या जातात, ठीक आहे. तर हे महत्वाचं ठरेल. प्लॅगरिझम तर वारंवार येत आहे. ICT अँड टूल्स हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सॉफ्टवेअर रिलेटेड सुद्धा प्रश्न आजकाल विचारतात, ठीक आहे. त्यामुळे त्याला सुद्धा तुम्ही स्किप करू नका. डाटा कलेक्शन टूल्स झालं. रिसर्च जर्नल्स विषयी सुद्धा व्यवस्थित अभ्यास करून घ्यायला हवं. यासमोर संप्रेहेन्शनचा भाग आहे, ज्याला कम्युनिकेशन म्हणतात. सरळ प्रश्न टाइप्स ऑफ कम्युनिकेशनवर येतात, ज्यामध्ये व्हर्बल, नॉन व्हर्बल, ग्रुप कम्युनिकेशन, वन वे कम्युनिकेशन काय असतं, देन समूह माध्यमे, संप्रेषण चक्र म्हणजे सायकल कशी आहे कम्युनिकेशनची, याला खूप व्यवस्थित अभ्यासा. डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशनवर वारंवार प्रश्न आलेले आहे. एलिमेंट ऑफ कम्युनिकेशन सुद्धा महत्वाचं आहे. पर्सनल कम्युनिकेशन असू द्या, फॉर्मल, इन्फॉर्मल, ठीक आहे, हे महत्वाचं ठरतं. माध्यमांचं काय वैशिष्ट्य आहे? प्रभावी संप्रेषण, प्रसार भारती यांवर 24 मध्ये प्रश्न आलेला आहे आणि 25 मध्ये देखील. ठीक आहे, त्यामुळे हे महत्वाचं आहे. देन सिम्बॉल, ऑब्व्हियसली सिम्बॉल आपल्याला जसं टाइप ऑफ कम्युनिकेशन मध्ये व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल आहे. सिम्बॉलिक कम्युनिकेशनवर सिम्बॉल सहित देखील प्रश्न विचारलं जातं. फीचर्स ऑफ मीडिया हा एक महत्वाचा आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनवर देखील प्रश्न आहे. देन नवीन बॅच मित्रांनो 1 जुलैपासून पहा, 26 जूनची आपली पर्टिक्युलर 13 डेज बॅच सुरू होत आहे. सोबतच मित्रांनो 25 डेज आपलं नवीन क्रॅश कोर्स 1 जुलैपासून सुरू होत आहे. तर ऑफिशियल नंबर्सचा वापर करून आपण जॉईन करू शकता. तर इथून मॅथ्स अँड रिझनिंगवर आकृती संबंध प्रश्न असतं, पाय डायग्राम असतं, मोड, मीडियम, ठीक आहे, रेशिओ, पर्सेंटेज, व्हॅलिड कन्क्ल्युजन आहे, स्टेटमेंट, लेटर, मीनिंगफुल लॉजिकल रिझनिंग, देन चौकोन क्षेत्र आहे, सरासरी, चक्रवाढ व्याज करा, लॉजिकल रिझनिंग इंडियन लॉजिक जे आहे त्याचा अभ्यास करा, डायग्राम व्यवस्थित अभ्यासा, क्लॉकवर शेकडा, नफा, तोटा असू द्या, लॉजिकल ऑर्डर सेट करा, हे खूप महत्वाचं आहे. आवर्सवर प्रश्न आहे, डिग्री, डायरेक्शन, DI. ऑब्व्हियसली पहा, परीक्षेत 1 DI येऊ शकतं आणि 2 DI सुद्धा येऊ शकतात, ठीक आहे. ICT संबंधित ऑब्व्हियसली कम्प्युटर इन्फॉर्मेशन, ठीक आहे. देन संवाद सेवा जी आहे, हेल्पलाईन सर्व्हिसेस, देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट इन इंडिया म्हणजे भारतातील माहिती तंत्रज्ञान कायदा, महाराष्ट्र सरकारचे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे वेबसाईट आहे त्यांचा अभ्यास करावा लागतं आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं उच्च शिक्षणातील डिजिटल पुढाकार, यावर मॅक्सिमम प्रश्न असतात. युनिट 9 आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. व्यवस्थित अभ्यास करताना बेसल परिषद करा. मॉन्ट्रियलवर प्रश्न आहे, रामसरवर आहे, ध्वनी प्रदूषण, MDG, SDG गोल्स, ठीक आहे, नद्या विकास योजना, स्वच्छ भारत अभियान, वातावरणातील राष्ट्रीय कृती योजना जे 8 मिशन दिलेले आहे, या 8 मिशनचा इथे अभ्यास करा. आंतरराष्ट्रीय स्वैर संघटन असू द्या, विषारी रसायने, कचरा, रिओ अर्थ समिट, नैसर्गिक धोके, ध्वनी प्रदूषण, वेटलेट परिषद किंवा हवा प्रदूषण कायदा, जे आहे कायदा सगळेच करावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं पर्यावरण कायदा, वर करू नका, थोड्या यामध्ये आर्टिकल्स वगैरे व्यवस्थित करा, यावर प्रश्न येत आहे. देन लास्ट वन आपले युनिट आहे युनिट 10 हायर एज्युकेशन, ज्यामध्ये वैदिक शिक्षा, बुद्धिस्ट एज्युकेशन, देन जैनिझमवर लास्ट इयर म्हणजे 2025 चा प्रश्न आहे. मध्यकालीन शिक्षण, मक्तब मदरसांवर विचारतात. संलग्नित विद्यापीठ, अभिमत जे ऑर्गनायझेशन आहे त्यावर देखील प्रश्न आहे.
सरळ सांगायचं एन्शंट एज्युकेशन पासून 2020 एज्युकेशनचा सरळ इथे अभ्यास करावा लागेल. नवीन बॅच आपली सुरू होत आहे 1 जुलैपासून. याला आपण जॉइन करा. ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण लाईक करा. थँक सो मच.